बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर अखेर आठवड्याभरानंतर त्याचा दफनविधी पार पडलाय। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधी मोठ्या पोलीस फौजफाट्यात पार पडला। प्रशासनाने खोदलेला खड्डा आधी स्थानिकांनी आक्रमक होत बुजवला आणि त्यानंतर स्थानिकांना ताब्यात घेत अखेर प्रशासनाने त्याचा दफनविधी इथं पार पाडलाय। तर स्थानिकांना ज्यावेळेस कळलं की इथं अक्षय शिंदेचा दफनविधी होणार आहे, त्यांनी इथं येऊन हा खड्डा बुजवला। प्रशासनाला मग पुन्हा इथं खड्डा खणावा लागला। अखेर अक्षय शिंदेचा दफनविधी जो आहे तो पोलिसांच्या बंदोबस्तात इथं पार पडला। तर यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाडगे। उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आलेला आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत जिथे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की मेणबत्त्या इथे लावण्यात आलेल्या आहेत। आज त्याच्या सगळ्या कुटुंबियांच्या समक्ष हा दफनविधी इथे पार पडलेला आहे। सुरुवातीला अक्षय शिंदेचा दफनविधी कुठे होणार यावरून बराच गदारोळ उठला होता। अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर येथील सगळ्या ठिकाणाहून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी विरोध करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिंदे गट असेल, या सगळ्यांनीच या दफनविधीला विरोध केला होता। त्यानंतर कुटुंबीय हे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये सरकारने मान्य केलं की आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात जागा देऊ आणि त्यानंतर उल्हासनगरची जागा ही नक्की करण्यात आली। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अक्षय शिंदेचा मृतदेह हा कळव्यातील रुग्णालयात होता। आज ही जागा नक्की झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा मृतदेह इथे आणण्यात आला। त्यानंतर तो कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आणि त्यानंतर दफनविधी इथे पार पडलेला आहे। आपण बघतोय की इथे पोलिसांनी लाईट्स देखील लावलेले आहेत आणि अजूनही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। दफनभूमीत इथे बंदोबस्त आहे, त्यासोबतच बाहेर देखील इकडे मोठा बंदोबस्त आहे। सुरुवातीला जेव्हा उल्हासनगरची जागा नक्की करण्यात आली तेव्हा देखील शिंदे गटाचे कार्यकर्ते हे स्मशानभूमी बाहेर जमले होते आणि त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र कोर्टामध्ये पोलिसांनी मान्य केलं होतं की आम्ही जागा देऊ आणि त्यानंतर जेव्हा उल्हासनगरची जागा नक्की करण्यात आली त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवणसह सचिन गाड, उल्हासनगर।